दिन हा 1992 पासून करतोय. दरवर्षी वेगवेगळं घोषवाक्य असतं. ह्या वर्षीचं घोषवाक्य अजूनही क्लिअरली डिक्लेअर झालेलं नाही, पण बरेच सजेशन आहे. पण त्यातला बेसिक हाच आहे, बेसिक कन्सेप्ट आहे की मानसिक आरोग्याबद्दल लोकांना जागृती करणं, मानसिक आजाराबद्दल कल्पना देणं आणि त्यापासून आपला बचाव कसा करता येईल आणि समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल ह्यावर भर द्यायला पाहिजे. तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करतो तर 4 बाजूने त्याच्यावर विचार करतो. बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक, सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक, सोशल म्हणजे सामाजिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. या 4 बाजूने आम्ही त्याच्यावर विचार करतो. तर याच्यावर बायोलॉजिकलमध्ये औषधं उपचार दवाखान्यात तुम्हाला मिळतात. सायकोलॉजी तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कसं वाढवता, व्यक्तिमत्वामध्ये तुमच्यामध्ये किती शक्ती आहे, सहनशक्ती किती आहे, दुसऱ्याशी चांगले वागण्याची शक्ती आहे, वेगवेगळे इश्यूज आहेत त्याच्यात. तर तुमचं थिंकिंग, इमोशन आणि बिहेवियर हे जुडलेलं आहे. तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची कृती ह्या तिन्हीचा जवळचा संबंध आहे. तर ह्या तिन्हीला आपण कसं पॉझिटिव्ह करावं ह्याच्यावर जर ट्रेनिंग आहे. आणि तिसरा आहे सामाजिक. मग समाजाच्या प्रत्येक घटनाचा त्याच्यामध्ये काय काय सहभाग आहे. समाजाचा घटक म्हणजे त्या समाजात जो वावरतो तो समाज, दुसऱ्या धर्माचे लोक जे आहेत त्यांच्याशी संबंध कसे असावेत, तुमच्याकडची व्यवस्था कशी असावी, म्हणजे तुमचे वेगवेगळे डिपार्टमेंट, शिक्षण कसं असावं, शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल गरजेचे आहेत आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल ह्या पैलूकडे आम्ही लक्ष देतो. आणि ह्यावेळेस आम्ही जास्त फोकस आध्यात्मिक बाजूवर करतोय. त्याचं कारण काय, लोकांचा सगळा कल आज मटेरियलिझम म्हणजे पैशाकडं, मटेरियल वस्तूकडे चाललाय. आणि जो आध्यात्मिक बाजू आहे ज्याच्यामध्ये प्रेम, एक दुसऱ्याशी चांगलं वागणं, दुसऱ्याच्या भल्याचं काम करणं हे कमी कमी होत चाललंय. तर ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देतं. ह्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा सांगतो, आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे राग. राग आणि मी ह्या 2 गोष्टीमुळे बऱ्याच लोकांचा स्वभाव बिघडतोय. आणि रागासाठी मी तुम्हाला आधी एक भगवद्गीतेला श्लोक सांगतो. क्रोधाद्भवती सम्मोह, सम्मोह स्मृतिभ्रंशात, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. आता हा किती लोकांना समजला, किती लोक ह्याच्यापर्यंत वाटतात हा वेगळा विषय. पण क्रोधामुळे तुमच्या बुद्धीचा नाश होतो आणि मग मनुष्य त्यामध्ये काही करतो. हे कुठल्याही धर्मानं प्रमोट केलेलं नाही. म्हणजे तुम्ही शांतता पाळणं, संयम बाळणं हे सगळीकडे शिकवण आहे. कुराणातली मी एक वर्स सांगतो तुम्हाला, वल काझिमिनल गैज वल आफिना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन. जे लोक रागावर नियंत्रण करतात, लोकांना क्षमा करतात आणि अल्लाह त्यांच्याशी प्रेम करतो, ते दुसऱ्याशी चांगलं वागतात. तर इथं कुठल्या धर्माचा संबंध नाही, माणसाशी संबंध आहे. तर माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे बेसिक तत्व आहे. आणि ह्या प्रेमाच्या वागण्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. तुम्ही प्रेमाची गोष्ट कोणाशी करा, तुम्हाला शांत वाटतं. मग रागाची गोष्ट कोणाशी करा, तुमचं स्वास्थ्य बिघडतं. ही साधी रोजच्या व्यवहारातली गोष्ट आहे. तुम्ही ऑफिसमध्ये दुसऱ्याला रागावून बोला किंवा मग थोडा शांतपणे बोला, तुमच्या स्वास्थ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल. बरोबर आहे की नाही? तर हा त्याला समजा. आता ह्याला जबाबदार कोण आहे ह्याच्यावर? हा, मोबाईलवर तर मी दिवसभर बोलू शकतो. आता इतकं मटेरियल झालं. तुम्ही प्रत्येक वर्षी तज्ञ लोकांना बोलवता, मार्गदर्शन करता. यावर्षी कोणाला बोलवलं? नाही, तज्ञ म्हणजे आम्ही तिथं बोलतोय. हे जे कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये जे तज्ञ आहेत वेगवेगळ्या विषयाचे, आज जसं याच्या लॉ मधलेही लोक आम्ही बोलवले किंवा आम्ही शिक्षण क्षेत्रातलेही बोलवतो किंवा आता मानसिक स्वास्थ्याशी जोडलेले आमच्या फील्डशी जोडलेले लोक आहे, मानसिक स्वास्थ्य दुसरे त्यांची कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात. आता हा कार्यक्रम स्पेसिफिकली आम्ही इथं घेतोय तर त्यातले आम्ही ह्याच्यावर बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोर का दिलेला आहे, आणि आम्ही विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करतो. आता मी आजचा माझा अनुभव सांगतो. आज जी स्पर्धा होती ह्याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठचे मुलं होते आणि माझं पहिल्यांदा असं मत झालं की यांना जर विषय चांगले दिले तर ते वाचून अभ्यास करून येतात आणि त्याच्यावर बोलतात. ते आता त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते सांगितलं आमच्याकडे अशा डिबेट होत नाही, आमच्याकडे असं चान्स नाही, आम्हाला असं कोणी प्रमोशन देत नाही. विषय मी आत्ता सांगितलं तुम्हाला 3 विषय. एक वैयक्तिक व्यक्तीचा प्रवास किंवा समाज त्याला जबाबदार आहे, किंवा धर्म मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करतात की बिघडण्यासाठी, आणि मानसिक आरोग्यावरचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी फार चांगले बोलले. आणि आता तुम्ही बोलताना एक सांगितलं तर सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.